कविताजी, निवडणुका म्हणजे काही पोरखेळ नाही बर की 4-5 लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं की लगेच आपण त्या पुढे ढकलूया. 4-5 लोकांनी सांगितल्या म्हणून आपण ते 4-5 महिने अगोदर घेऊया, तर असं ते होत नाही. खरं खरं दुखणं काय आहे यांचं पहा. अख्खा महाराष्ट्र जाणतोय, मुंबईकर जाणतायत. झालेले काही या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली सगळे घाबरलेले आहेत. यांच्याकडे नेतृत्वच उरलेलं नाही आणि म्हणून आज ते ज्या पक्षाकडे एकही नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, अशा नेत्याच्या मागे ते आज धावत आहेत. म्हणजे पहा तुम्ही किती दुःखद गोष्ट आहे की राष्ट्रीय पक्ष आज मान घालून राज ठाकरे यांचं म्हणणं ऐकत होते. सगळेच पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्या मागे होते. राज ठाकरे म्हणजे मास्तरासारखे बसले होते. राज ठाकरे हे मास्तराचा रोल अदा करत होते आणि बाकी सारखे सगळे विद्यार्थ्यासारखे माना खाली घालून माना डोलवत होते. मगाशी कोणीतरी म्हणालं की आम्ही अनेक प्रश्न विचारले परंतु उत्तरच देत नव्हते. अहो, ही काही तोंडी परीक्षा नव्हती निवडणूक आयोगाची की तुम्ही प्रश्न विचारा आणि निवडणूक कमाल करतात. म्हणजे असं कसं होईल? राजकीय पक्ष आहेत ना ते, त्यांना ते त्याच निवडणूक आयोगाने त्यांना राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे ना. एवढं तर आपण मान्य करतो ना. त्या राजकीय पक्षांच्या मान्यता दिलेले राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला जर प्रश्न विचारणार असतील तर त्याला काय आपण तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा असं म्हणणार आहोत का? काहीतरी तर त्याला अर्थ असेल की नाही? घटनात्मक गोष्टी आहेत ना या. त्यांच्याकडे आपण काय फक्त राजकीय दृष्टिकोनात बघायचं का? कविताजी, जयंतराव पाटील, ऐका, बोलायला द्या तुम्ही ना. बोलायला देत नसाल, उगीच कोणतरी अडाणी मध्ये मध्ये बडबडणार, मग आम्ही कशासाठी बसलो तिथे? तुम्ही बोला पण बोलताना इतरांचा मान राखा. अरुण सावंतजी, तुम्ही जरूर बोला पण बोलताना इतरांचाही मान राखा. उगाच कुणालाही कोणत्याही शब्दानं संबोधू नका, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात माझ्यापेक्षा. बोला. तुषारजी, त्यांना बोलू देत ना प्लीज. तुषार असतील तर मग आम्ही कशासाठी? तुम्ही नीट बोला, लक्षात ठेवा. मतांची चोरी करता तुम्ही काय शांतपणे शिकवता आम्हाला? अमोल मातेरे, आता मी त्यांना सांगितलेलं पुन्हा तुमच्यासाठी रिपीट करू का? अमोलजी, त्यांचं पूर्ण होऊन तुम्ही काय गप्पा मारता? सूर्यकांत सवय लागलेली आहे आणि तुम्ही काय सांगता? नव्हतं. अहो, तुम्ही कोणत्या नाकाने बोलताय? तुम्ही चोरटे आहात, लक्षात ठेवा. मतांची चोरी करतात, नगरसेवक चोरताय, पक्ष चोरताय, पक्ष चिन्ह चोरताय. बरं तुषारजी आणि अमोलजी, तुम्ही एकाच बाजूने बाजू मांडताय पण तुमच्या दोघांच्या एकत्र बाजू मांडण्यानं तुमची बाजू काय कुणापर्यंत पोहोचत नाही. आता तुम्ही दोघांनी आधी ठरवून घ्या की तुमच्यापैकी कोण बोलणार आहे. मला एक वाक्य बोलायचंय. डॉक्टर